नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी विषय इतिहास. या इतिहास विषयातलं 6वं प्रकरण पाठीमागच्या तासापासून आपण शिकवायला सुरुवात केलेली आहे. त्या प्रकरणाचं नाव आहे भारतातील दुसरे नागरीकरण. या प्रकरणामध्ये एकूण 7 उपघटकांचा आढावा आपण घेतो आहे. त्यातला पहिला उपघटक महाजनपदाचा उदय, दुसरा उपघटक अशोक महाजनपद, तिसरा दुसरे नागरीकरण, चौथा महाजनपदे आणि त्यांच्या काळातील नगरे. यावरील 4 उपघटकांचा आढावा पाठीमागच्या तासाला घेतलेले आहे. आजच्या तासाला आपण महाजनपदामधील राज्यव्यवस्था, श्रेणीव्यवस्था या 5व्या उपघटकाचा आढावा आजच्या तासाला आपण घेतो आहे. 5वा उपघटक आजच्या तासाला आपण शिकवणार आहोत. त्या उपघटकाचं नाव आहे महाजनपदामधील राज्यव्यवस्था आणि श्रेणीव्यवस्था. पाठीमागच्या तासाला आपण या प्रकरणामधला 4था उपघटक जी वेगवेगळी 16 महाजनपदे उत्तर भारतामध्ये उदयाला आली होती, त्या महाजनपदांचा आढावा आपण पाठीमागच्या तासाला घेतलेला आहे. मग या महाजनपदामध्ये कशा पद्धतीची राज्यव्यवस्था होती, श्रेणीव्यवस्था कशा पद्धतीची होती, या राज्यव्यवस्था आणि श्रेणीव्यवस्थेचा आढावा आपण आजच्या तासाला घेतो आहे. बघा, राज्यव्यवस्था जर बघायची गेली तर आपण 5व्या पाठामध्ये आपण जनपदाच्या काळातील राज्यांचे जे प्रकार दर्शवणाऱ्या, म्हणजे 5व्या पाठामध्ये आपण काय केले, जे राज्यांचे जे प्रकार सांगितले आहेत, मग ते राज्य, स्वराज्य, भौज्य, वैराज्य, महाराज्य, साम्राज्य, पारमेष्ट, हे राज्यांचे जे प्रकार प्रामुख्याने 5व्या प्रकरणामध्ये सांगितलेले आहेत. या राज्यांच्या प्रकाराचा, या सर्व संज्ञांचा नेमका अर्थ सांगणं कठीण आहे, पण त्यातील राज्य आणि साम्राज्य या संज्ञेचा संबंध यज्ञसंस्थेच्या अनुषंगाने येतो आणि त्याचं स्पष्टीकरण शतपथ ब्राह्मण आणि कात्यायन श्रोत सूत्र या ग्रंथामध्ये केलेलं आपल्याला बघायला मिळतं. राज्य आणि साम्राज्य या संज्ञेचे स्पष्टीकरण खालील ग्रंथामध्ये केलेलं आपल्याला बघायला मिळतं आणि ते कशाशी संबंधित आहे, तर यज्ञसंस्थेशी संबंधित असलेलं आपल्याला बघायला मिळतं. राजसूय यज्ञ करणारा राज्याचा अधिपती हा राजा असतो. ज्या राजाने राजसूय यज्ञ केलेला आहे तो त्या राज्याचा राजा असतो आणि त्याच्या अधिपत्याखालील जे प्रदेश आहे ते राज्य असतं. वाजपेयी यज्ञ केल्यानंतर साम्राज्य या पदाची त्याला काय होती, प्राप्ती होते. राजसूय यज्ञ, त्यानंतर वाजपेयी यज्ञ केल्यानंतर साम्राज्य हे पद आहे, त्या पदाची त्याला काय होती, प्राप्ती होते. राजा हा नेहमीच साम्राज्य या श्रेष्ठ पदाचा अभिलाषी असतो. म्हणजे एखाद्या भागाचा किंवा प्रदेशाचा राजा, त्याला साम्राज्य बनण्याची किंवा ती पदवी धारण करण्याची इच्छा असते. म्हणजे राजा हा नेहमीच काय असतो, साम्राज्य या श्रेष्ठ पदाचा काय असतो, अभिलाषी असतो. म्हणजेच काय, राजा हे पद अर्थातच साम्राज्यापेक्षा कसं असतं, कनिष्ठ असतं. राजा हा क्षत्रिय असावा, ब्राह्मणाने राजपद ग्रहण करू नये असं संकेत होता. बघा, राज्य कुणी करावं, राज्याचं पद कुणी ग्रहण करू नये याचे एक संकेत आहेत. तर राजा कोण असावा, तर क्षत्रिय असावा आणि ब्राह्मणाने कोणत्याही पद्धतीचं राजपद ग्रहण करू नये असं एक संकेत आहे. तरीही वैदिक साहित्य आणि बौद्ध जातकामधून या संकेताला असलेले अनेक अपवादही पाहायला मिळतात. जरी वरील संकेत असलं तरी त्याला प्रामुख्याने वैदिक साहित्य आणि बौद्ध जातकामधून या संकेताला असलेले अनेक अपवादही पाहायला मिळतात. म्हणजे राजेपद हे बहुधा वंशपरंपरेने मिळत असे. राजेपद म्हणजे राज्याचा पुढचा जो वारस आहे त्या राजाच्या घरातील किंवा त्याचा मुलगा म्हणजे वंशपरंपरेने प्रामुख्याने राजेपद हे मिळत असे. परंतु काही वेळा राजा हा लोकांनी निवडून दिल्याची उदाहरणेही आहेत. राजा जरी वंशपरंपरेने निवडला जात असला तरी काही ठिकाणी जनतेतून निवडल्याची उदाहरणे आहेत. राजाच्या सर्वात ज्येष्ठ पत्नीला राजमहिषी असं म्हटलं जाईल. त्याचबरोबर राज्याभिषेकाच्या प्रसंगी ज्यावेळेस राज्याभिषेक होत असे त्या प्रसंगी त्या राजाबरोबर तिलाही अभिषेक होत असे. सामर्थ्यशाली राजा त्याचं सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी अश्वमेध यज्ञ करत असे. पाठीमागं राजसूय यज्ञ, वाजपेयी यज्ञ आणि शेवटी काय, अश्वमेध यज्ञ. अश्वमेध यज्ञ करण्याच्या पाठीमागचा उद्देश काय, तर राजा स्वतःचं सामर्थ्य आणि सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी अश्वमेध यज्ञ करत असे. अभिषिक्त राजाचा तत्वतः त्याच्या प्रजेवर संपूर्ण अधिकार होता. म्हणजे राजाचा काय, त्याच्या प्रजेवर काय होता, संपूर्ण अधिकार होता. प्रजेकडून किती कर वसूल करायचा हे राजा ठरवत असे. म्हणजे उत्पन्नाचे जे साधन आहे, कराच्या रूपामध्ये राज्याला मिळणारा जे महसूल आहे तो कर किती वसूल करायचा आणि याचासुद्धा अधिकार राजाला होता. तसेच राज्यातील कोणताही भूभाग इच्छेनुसार दान करण्याचा अधिकारही त्याला होता. एखाद्या राज्यातला भूभाग आहे, त्याला वाटलं एखाद्याला दान करायचा, तर तो इच्छेनुसार दान करण्याचा अधिकारही राजाला होता.
अ, असं असलं तरी राजाची सत्ता पूर्णपणे अनियंत्रित नव्हती. जरी असं असलं तरी राज्याची जी सत्ता आहे ती पूर्णपणे अनियंत्रित नव्हती. म्हणजे त्याच्यावरती कुणाचं तरी नियंत्रण होतं. मग पुरोहित, सेनानी, अमात्य, ग्रामणी इत्यादींच्या सल्ल्याने राजा निर्णय घेत असे. म्हणजे एखादा निर्णय घेत असताना पुरोहित, सेनानी, अमात्य, ग्रामणी इत्याद्यांच्या सल्ल्याने राजा काय करत होता? निर्णय घेत असे. त्याखेरीज जणांची जी समिती आहे किंवा परिषद भरत असे पाठीमागं आणि परिषद आणि समिती म्हणजे काय हे पाठीमागच्या प्रकरणामध्ये आपण बघितलेलं आहे. जणांची समिती आणि परिषद भरत असे त्यामध्ये समाजातील सर्वांना सहभागी होण्याचा हक्क असे. ज्यावेळेस परिषद समिती आणि जणांची समिती आणि परिषद भरत असे त्याच्यामध्ये सामील होण्याचा अधिकार सर्वांना होता. समिती किंवा परिषद सर्वसामान्य जनांनी निर्णय घेऊन राजाला सत्तेवरून दूर केल्याची उदाहरणेही आढळतात. राजा जर व्यवस्थित काम करत नसेल तर त्याला पदावरून दूर करण्याचा अधिकार समिती आणि परिषदेला होता आणि तो निर्णयावरून एखाद्या राज्याचा जर राज्यकारभार व्यवस्थित राजा करत नसेल तर निश्चित जणांना त्या राजाला पदावरून दूर करण्याचा अधिकार होता. याची काही उदाहरणंही असलेली आपल्याला बघायला मिळतात. अशा पद्धतीने ज्या महाजनपदं होती त्या महाजनपदांचा राज्यव्यवस्था असलेली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर आपण श्रेणी व्यवस्था म्हणजे काय बघणार आहे. बघा, राज्याच्या समृद्धीसाठी शेती, पशुपालन यांच्या बरोबरीने व्यापार आणि व्यापाराचं सुयोग्य नियोजन आणि संघटन या गोष्टींनाही महत्त्व असतं. बघा, राज्याचा जर विकास करायचा असेल शेतीबरोबरच पशुपालन त्याचबरोबर व्यापार या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि या गोष्टींचं नियोजन करणं, सुयोग्य नियोजन करणं, संघटन करणं याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून महाजनपदाच्या समृद्धीमध्ये व्यापारी आणि कारागिरांच्या श्रेणींचा वाटा मोठा आहे. एखाद्या महाजनपदाचा जर विकास व्हायचा असेल तर त्या महाजनपदामध्ये त्या व्यापाराच्या विकासाबरोबरच वस्तू निर्माण करणारे जे कारागीर आहे त्या कारागिरांचा सुद्धा वाटा अतिशय महत्त्वाचा आहे. या श्रेणींची विशिष्ट पद्धतीची रचना आणि कार्यपद्धत असेल. या जी श्रेणी आहेत त्या श्रेणींची विशिष्ट रचना आणि कार्यपद्धत असे. विविध व्यवसायांचे स्थान विशिष्ट संघटन असणं, व्यावसायिक कौशल्याचे वंशपरंपरेने होणारं हस्तांतरण करणं, अनुभवी ज्येष्ठाकडे व्यवसायाचं नेतृत्व असणं आणि ते इतरांनी स्वेच्छेने स्वीकारणं ही श्रेणीची वैशिष्ट्ये होती. श्रेणीची वैशिष्ट्य कोणते तर लक्षात ठेवा. तर श्रेणीची विशिष्ट पद्धतीची रचना होती, कार्यपद्धती होती, व्यवसायांचे स्थान विशिष्ट संघटन होतं, व्यावसायिक कौशल्याच्या आधारावर वंशपरंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरण होतं, अनुभवी ज्येष्ठाकडे त्याचं नेतृत्व होतं. असे अनेक इतरांनी ते नेतृत्व स्वेच्छेने स्वीकारणं ही काय होती तर या श्रेणी व्यवस्थेची वैशिष्ट्ये होती. तुम्हाला जर प्रश्न विचारला तर वैशिष्ट्ये कोणती तर वरील वैशिष्ट्ये आपल्याला सांगणं गरजेचं आहे. श्रेणीचे स्वतःचे नियम असत त्यामुळे त्याची रचना बंदिस्त स्वरूपाची असे. श्रेणीचे स्वतःचं काय होतं नियम होते त्यामुळे त्यांची जी रचना आहे ती रचना ही बंदिस्त स्वरूपाची होती. जातीव्यवस्था उदय पावण्याच्या कारणापैकी एक महत्त्वाचं कारण समजलं जातं. बघा, श्रेणी व्यवस्था ही जातीव्यवस्था निर्माण करण्याचं प्रमुख कारण आहे. जातीव्यवस्था निर्माण करण्यामध्ये या व्यवस्थेचा महत्त्वाचा वाटा आहे. श्रेणीमध्ये वेतनवार काम करणाऱ्या बाहेरील कामगारांना कर्मकार आणि वेतनाविना काम करणाऱ्यांना दास असं म्हणत. बघा, वेतन घेऊन काम करणाऱ्या कामगारांना कर्मकार असं म्हटलं जायचं. कर्मकार म्हणजे काय जर विचारलं तर उत्तर देता आलं पाहिजे. जे बाहेरील कामगार आहेत जे वेतनावर काम करतात त्याला कर्मकार असं म्हणतात आणि जे विनावेतन काम करतात त्याला दास असं म्हणत असत. मौर्य काळापर्यंत श्रेणी व्यवस्थेला राजकीय, सामाजिक आणि आर्थिक व्यवहारामध्ये महत्त्व प्राप्त झालं होतं. मौर्य काळापर्यंत ही श्रेणी व्यवस्था निर्माण झाली होती महाजनपदामध्ये. त्या श्रेणी व्यवस्थेला सामाजिक, राजकीय आणि आर्थिक महत्त्व प्राप्त झालं होतं. कौटिल्याच्या मते श्रेणीवर राज्याचं नियंत्रण असणं अत्यंत महत्त्वाचं होतं. कौटिल्य मत आहे की जे राजा आहे त्या राजाचं या श्रेणीवर काय असलं पाहिजे नियंत्रण असलं पाहिजे. कारण श्रेणीच्या रचनेमध्ये सत्तेचा प्रभावी वहनाचे माध्यम बनण्याची क्षमता होती. त्याचं कारण काय आहे तर या श्रेणीची जी रचना आहे त्या रचनेमध्ये
सत्तेच्या प्रभावी वहनाचे माध्यम बनण्याची क्षमता होती. म्हणून राजाचं त्या श्रेणीवरती प्रामुख्याने नियंत्रण असणं गरजेचं आहे. मौर्य काळातील रस्ते आणि दळणवळणाच्या व्यवस्थेची विशेष काळजी घेतली जात होती. बघा, मौर्य कालखंडामध्ये रस्ते आणि दळणवळणाच्या व्यवस्था, व्यापार करायचा असेल किंवा एखाद्या भागातून दुसऱ्या भागाला जायचं असेल तर त्या भागांना जोडणारे रस्ते अत्यंत रस्ते हे महत्त्वाचं साधन आहे. आणि म्हणूनच रस्ते आणि दळणवळणाची व्यवस्थेची काळजी मौर्य साम्राज्यामध्ये घेतलेली आपल्याला बघायला मिळते. सम्राट अशोकाच्या शिलालेखाच्या आधारे सम्राटांनी जे शिलालेख कोरलेत त्या शिलालेखाच्या आधारे स्पष्ट दिसतं. त्यामुळे मौर्य काळात मालाची ने-आण आणि लोकांचे जाणे-येणे हे अधिक सुकर झालं होतं. मौर्य कालखंडामध्ये व्यवस्थित रस्ते बांधल्यामुळं एका भागातून दुसऱ्या भागामध्ये जाण्यासाठी, येण्यासाठी आणि व्यापारामध्ये जो माल आहे एखाद्या प्रदेशामध्ये नेणे आणि तो घेतलेला माल इतर प्रदेशामध्ये पोहोचवणे, या गोष्टींसाठी रस्ते मार्ग हा महत्त्वाचा आहे. आणि त्या मौर्य कालखंडामध्ये या रस्ते मार्गाचा विकास झाल्यामुळं व्यापारी वस्तू आणि लोकांचे येणे जाणे हे सुलभ झालं होतं. अर्थातच ही परिस्थिती व्यापाराच्या वाढीसाठी तसेच श्रेणीच्या विकासासाठी अनुकूल होती. एखाद्या भागामध्ये व्यापार करायचा असेल तर तो भाग उत्तमरित्या रस्ते मार्गाने जोडला असेल तर त्या भागामध्ये त्या व्यापाराची काय होती, भरभराट होती किंवा वाढ होती. आणि म्हणूनच मौर्य कालखंडामध्ये व्यापाराची वाढ होण्याच्या पाठीमागचं कारण त्या भागामध्ये असणारे उत्तम रस्ते आणि त्यामुळेच काय झालं, श्रेणीचा विकास झाला. आणि हे श्रेणीसाठी अनुकूल असलेलं आपल्याला बघायला मिळतं. श्रेणीच्या विकासासाठी अनुकूल होतं. श्रेणीच्या कार्यपद्धतीवर राजसत्तेचं नियंत्रण असे. ही जी श्रेणीची कार्यपद्धत होती त्या कार्यपद्धतीवर राज्यसत्तेचं काय होतं, नियंत्रण होतं. श्रेणीच्या मार्फत होणारे उत्पादन, आर्थिक व्यवहार एवढेच नव्हे तर श्रेणी विशिष्ट परंपरा इत्यादींच्या तपशीलवार नोंदी बारकाईने केल्या जात. बघा, ह्या सगळ्यांच्या नोंदी होत असे. मग उत्पन्न असेल, आर्थिक व्यवहार असेल, त्याचबरोबर श्रेणी विशिष्ट परंपरागत इत्यादींची जी माहिती आहे, लिखाण आहे, अतिशय तपशीलवार बारकाईने नोंदी केल्या जात असेत. नगरामध्ये प्रत्येक श्रेणीला स्वतंत्र जागा ठरवून दिलेली असे. नगरामध्ये जी श्रेणी होती त्या श्रेणींना स्वतंत्र अशी जागा काय होती, ठरवून दिलेल्या होत्या. श्रेणीतील सदस्य आणि कर्मकार यांच्यातील परस्पर संबंध, उत्पन्नाचे टप्पे, उत्पादित मालाची किंमत ठरवणे यासारख्या गोष्टीसाठी प्रत्येक श्रेणीची स्वतंत्र परंपरा आणि त्यावर आधारित नियम असत. बघा, श्रेणीतील जे सदस्य आहेत आणि जे कर्मकार आहे यांच्यातील जे परस्पर संबंध आहे ते संबंध, उत्पन्नाचे टप्पे, उत्पादित मालाची किंमत ठरवणे यासारख्या गोष्टीसाठी प्रत्येक श्रेणीची स्वतंत्र काय होती, एक परंपरा आणि त्यावर आधारित नियम असत. त्यामध्ये मग राजकीय प्रशासन यंत्रणा ढवळाढवळ करत नसे. त्या नियमामध्ये प्रामुख्याने राजकीय जी प्रशासन यंत्रणा आहे ती यंत्रणा ढवळाढवळ करत नसे. त्यामुळे श्रेणीची स्वायत्तता अबाधित राहत असे. कोणत्याही पद्धतीचा निर्णय घेत असताना त्या निर्णयामध्ये कोणत्याही प्रकारची प्रशासकीय हस्तक्षेप नसल्यामुळं त्या श्रेणींची स्वतःची अशी स्वायत्तता अबाधित राहत असे. श्रेणीच्या संदर्भात एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो घेताना राजा श्रेणीच्या प्रतिनिधीचा सल्ला घेत असे. बघा, श्रेणीच्या संदर्भामध्ये एखादा निर्णय जर घ्यायचा असेल तर तो घेताना राजा श्रेणीच्या प्रतिनिधीचा सल्ला घेत असे. म्हणजे राजाला जर एखाद्या श्रेणीसंबंधी निर्णय घ्यायचा असेल तर तो त्या श्रेणीचा जो प्रतिनिधी आहे त्या प्रतिनिधीचा सल्ला तो घेत असे. कारागिरांच्या श्रेणी प्रमुखास जेष्टक असं म्हणत असत. बघा, जे कारागिरांचा प्रमुख आहे त्या प्रमुखास ज्येष्ठक असं किंवा जेष्टक असं म्हणत असत. व्यापाऱ्यांच्या श्रेणी प्रमुखास सेठी म्हटलं जाई. बघा, जे कारागिरांचे प्रमुख आहेत त्यांना ज्येष्ठक असं म्हटलं जाई आणि जे व्यापाऱ्यांचे प्रमुख आहेत त्यांना श्रेष्ठी किंवा सेठी असं म्हटलं जाई. उत्पादन आणि व्यापार ह्याखेरीज श्रेणी त्यांच्या निधीमधून समाजासाठी उपयुक्त कामही करत. बघा, समाजासाठी प्रामुख्याने श्रेणीमधले जे व्यक्ती आहेत ते काय करायचे, व उत्पादन आणि व्यापार याच्या व्यतिरिक्त समाजासाठी काय करायचे,
कामही करत असत, त्यामधून गरजूंना मग काय कोणत्या पद्धतीची कामं करत असे, तर त्यामधून गरजूंना दानधर्म आणि माफक दराने कर्ज देणे यांचा समावेश होता. अशा पद्धतीने भारतातील दुसरे नागरीकरण या प्रकरणातील जो 5वा उपघटक आहे, राज्यव्यवस्था आणि श्रेणीव्यवस्था, म्हणजे या महाजनपदामध्ये कशा पद्धतीची राज्यव्यवस्था होती याचा आढावा आपण घेतलेला आहे. त्याचबरोबर श्रेणीव्यवस्था कशी होती याचाही तपशीलवार आढावा आपण आजच्या तासाला घेतलेला आहे.